अजित पवारांनी सर्वात मोठं बंड केलं आणि ज्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले त्या शरद पवारांच्या समोर उभे ठाकले। खरं तर पवार कुटुंबातील व्यक्तीने वेगळी राजकीय वाट निवडण्याची ही पहिलीच वेळ। त्यामुळे अजितदारांच्या बंडामुळे पवार कुटुंबातही दुरावा येईल का असे प्रश्न विचारले जात होते। मात्र खुद्द अजित पवारांनीच एक मोठं वक्तव्य केलं, पाहूयात। पक्ष आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवाराची गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते। त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये एवढंच मला त्याच्यामध्ये अजित पवारांचं हे ताजं वक्तव्य ज्यामुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या। पण या वक्तव्याला जाणून घेण्याआधी आपण थोडं इतिहासात जाऊ। तारीख 2 जुलै 2023, वार रविवार, ठिकाण राजभवन आणि घडला एक राजकीय महाभूकंप। राष्ट्रवादीच्या इतिहासातही एवढा मोठा धक्का बसला नसेल। शरद गोविंदराव पवारांच्या राजकीय जीवनात त्यांच्याशी कोणी एवढं मोठं बंड केलं नसेल। ते केलं सख्या पुतण्यानं, अर्थात अजित अनंतराव पवार यांनी। महाराष्ट्र हादरला आणि राष्ट्रवादीला राजकीय भेगा पडल्या आणि त्या भेगा दिवसेंदिवस रुंद होत गेल्या। त्याचं कारण तुम्हीच ऐका। राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं। असा कसला हट्ट आहे? वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं? कशा करता ह्या गोष्टी करायच्या? बर कुणा करता करता? आम्ही करतोय ना, राष्ट्रवादी म्हणूनच करतोय ना। शरद पवारांचा हात सोडून अजित पवारांनी भाजपचं कमळ हाती घेतलं, सत्तेचा सुगंध अनुभवला। मात्र त्यासोबत शरद पवारांना बोचतील असे आरोपांचे काटेही टोचले। मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। 2 तारखेला यांना कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते। तशा पद्धतीने राजीनामा दिला। 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा। म्हणजे राजीनामा परत घ्या। मला काही कळलं नाही आहे का? मला कळलंच नाही माणिकराव का? म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा। 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं। तुम्ही सगळ्यांनी बघितलं। मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या। आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो, सगळे बसले, चहा पाणी झालं। त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण राहिले, त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं। गाडी ट्रॅकवर आहे आणि सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं अशा पद्धतीनं निरोप यायचे। म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? 18 जुलैला मला एका उद्योगपतीने पुण्यामध्ये जेवायला बोलवलं। नाही सॉरी 18 ऑगस्ट, मी चुकून म्हणलं। 18 ऑगस्ट नाही, 12 ऑगस्टला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं। निरोप आल्यावर मी गेलो। त्याच्या संदर्भामध्ये मग ऑगस्टमध्ये जुलैला झालं, जुलै संपूर्ण गेला, ऑगस्ट 12 म्हणजे जवळपास 1.5 महिना झाला। त्याच्यामध्ये असं का? म्हणजे जर करायचं नव्हतं तर कशा करता गाफील ठेवायचं? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडलं की त्यामागे शरद पवारांचाच हात असतो अशी चर्चा पारापारांवर होत असते। तशी ती यावेळीही होतीये आणि या चर्चांना बळ मिळालं ते बंडानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटींमुळे। पहिली भेट आमदारांसोबत YB सेंटरला, दुसरी भेट पुण्यात उद्योजक अतुल चोरडे यांच्या घरी, तिसरी भेट पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी आणि चौथी भेट भाऊबीजेला काटेवाडी येथील निवासस्थानी।
अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटी वाढल्या आणि चर्चांना उधाण आलं. त्यातच राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पवार काका पुतण्यावर जांगड गुत्ता असल्याचा आरोप केला. हे यांचं त्यांचंच स्वतःच आहे. ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. अशा सगळ्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी या चर्चांना कायमचा पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला आणि घेतलेली भूमिका कधीच बदलणार नसल्याचा निर्धारही केला. पाठिंबाच्या काळामध्ये काही ठिकाणी दिवाळी वगैरे भाऊबीज वगैरे अशा पद्धतीनं काही फोटो बाहेर आले की कार्यकर्ते माझ्याही बाजूचे समावेश होतात आणि तिकडं काही आहे ते पण समावेश होतात. त्याच्यामुळे मी क्लिअर भूमिका तिथं मांडली. कारण पक्ष आपली राजकीय भूमिका ही गोष्ट वेगळी असते आणि परिवारातली गोष्ट त्या ठिकाणी वेगळी असते. त्याचं काही जोड लावून त्याच्यातनं कार्यकर्ता कुठं गाफील राहू नये एवढंच मला त्याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श अशी एक राजकीय संस्कृती नातेवाईक नसतानाही राजकारणात वैरी असलेले अनेक नेते एकमेकांच्या कौटुंबिक सुखदुःखात सहभागी होतात. मग शरद पवार आणि अजित पवार तर एकाच कुटुंबातले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी असे वार प्रतिवार होत असले तरी, दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी आणि दोघांमध्ये सत्ता संघर्षाचा भला मोठा डोंगर उभा ठाकला असला तरी अजित पवारांनी त्याच डोंगरातील कौटुंबिक जिव्हाळ्याचा झरा जिवंत ठेवण्याची भूमिका घेतलीये, हेही नसे थोडके, नाही का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.